महत्त्वाचा. आपल्याकडे जेवढे नवीन मेंबर जॉईन होतात त्यांना नेटवर्किंगची हे नसते, सवय नसते. तर ते तुम्ही जर बघाल तर शिशु वर्ग असतो किंवा बालवाडी असते, तिथे मुलं कधी शाळेत जायला तयार नसतात. खूप आरडाओरड रडारड सगळं करत असतात, कारण का त्यांना ती आवड नसतात. पण मग आई वडील काय करतात की त्यांना ते रडत घरी ठेवतात का, त्यांना चॉकलेट देते, हे हॉटेलमध्ये जाते, काहीतरी ड्रेस घे घे घे, त्यांना काय ना काहीतरी आपण लालच देतो का, कारण चांगल्या सवयी लवकर लागत नाही, वाईट सवयी लगेच लागतात. आपले पण जे नवीन मेंबर्स सुद्धा बनत आहेत किंवा जे मेंबर्स आहेत जे झालेले येत नाही आहेत, त्यांचं पण एक लहान मुलासारखीच गत आहे. आणि आपण लीडर्स एक आई वडील आहोत, त्यांना इथपर्यंत घेऊन येणं, त्यांना सवय लावणं हे आपलं परम कर्तव्य आहे. तर ते कदाचित रडतील, नाही येत, म्हणून आपण त्यांना सोडायचं का, तर त्यांना ते बाबा कुता करून या रूम मध्ये घेऊन यायची जिम्मेदारी आपलीच आहे. एक व्यावसायिक काय असतो बोलणं साहेब, एखादा क्लायंट आपला असतो, समजा 1 वर्ष तो आपला क्लायंट असतो, दुसऱ्या वर्षी तो आपल्यावर व्यवसाय करायचा बंद करतो, पण आपण त्याला सोडून देतो का, आपण काय करतो की त्याला जाऊन भेटतो की बाबा का माझ्याशी व्यवसाय बंद केलेला आहेस, त्याचं काय कारण आहे, माझी काय चूक आहे का तुला काय आवडत नाही का माझे प्रोडक्ट, हे आपण विचारायला जातो. सो दॅट कस्टमर कॅन रिटर्न विथ अस फॉर अ लॉंग टाइम. सिमिलर टू दॅट आपल्याला पण आपल्या मेंबर्सला असं करावं लागेल की तुम्ही येत नाही आहे त्याचं कारण शोधावं लागेल. मी नेटवर्किंग का म्हणतो, कारण नेटवर्किंग जेवढा वाढतो आणि लॅक ऑफ इंटरेस्ट किंवा लॅक ऑफ कंटिन्युटी तो ड्रॉप पण होतो. तर आपलं एक कर्तव्य आहे की त्या माणसाला भेटा जसं आपला क्लायंट आहे. आय ऑलवेज ट्रीट अ मेंबर युअर लाईफ टाईम क्लायंट. का, कारण एखादा माणूस जेव्हा जॉईंट होतो तेव्हा तो तुम्हाला आयुष्यभर रेफरन्स देत असतो जोपर्यंत त्या सिस्टम मध्ये. आता किती लोकांना इथे बिझनेस मिळाला, हातवर करा, त्यांना कोणी ना कोणी रेफरन्स दिला म्हणूनच बिझनेस आले ना. म्हणजे जो समोरचा माणूस तर तुमचा क्लायंटच झाला. काणेकर साहेब, तो आज या वर्षी आहे, पुढच्या वर्षी जर त्याने रिन्युअल नाही केलं, सो यू आर गोइंग टू मिस युअर वन क्लायंट. सो इट इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी की प्रत्येक मेंबर्स हा तुमचा क्लायंट समजून तो रिन्युअल का नाही करत त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. आणि ते जर आपण केलं तर आपल्याला पुढच्या 1-2 वर्षानंतर रिन्युअलसाठी हात पसरावे लागणार नाही. हा एक